यावेळी स्वागत। उमेश पाटील, मला तुमच्याकडे यायचे। खरं तर ही सगळी मालवणी मधली घटना पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच 2004 मधली विक्रोळीची घटना आठवली असेल। त्यामध्ये बळींचा आकडा होता 87 आणि आता बळींचा आकडा आहे 84। मात्र तो 87 वर जायला वेळ लागणार नाही, काय सांगाल? गंभीर अशा स्वरूपाचीच ही घटना आहे आणि या प्रश्नाकडे राजकीय भूमिकेतून न पाहता सामाजिक भूमिकेतून पाहिलं पाहिजे। निखिला, हा प्रश्न पुन्हा अजून अनेक वेळा उद्भवू शकतो। हे देशी दारू आणि गावठी दारूचं जे प्रकरण आहे हे अतिशय भीषण अशा स्वरूपाचं आहे आणि मुख्यत्वे हे झोपडपट्ट्यांमध्ये ह्याचा प्रकार जास्त चालतो आणि ठाणे जिल्हा आणि मुंबईचा हा झोपडपट्ट्याचा जो परिसर आहे हा गावठी दारू विकण्याचं मोठं आगार आहे। आणि आजकाल काय झालेलं आहे की नवीन नवीन मेथोडॉलॉजी तयार व्हायला लागलेल्या आहेत। 2 मिनिटांमध्ये गावठी दारू किंवा 2 मिनिटांमध्ये एक डुप्लिकेट दारू तयार करण्याचं तंत्र विकसित व्हायला लागलेलं आहे। आपण हे सुद्धा पाहिले की आर्टिफिशियली लोक दूध सुद्धा तयार करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे काय होतंय की हे विषारी पदार्थ तयार होतात आणि याच्या संदर्भातली खरोखर जबाबदारी मी आता ते शेट्टी जे खासदार आहेत गोपाळ शेट्टी त्यांचं मनापासून अभिनंदन करील की त्यांनी या संदर्भातलं वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं आणि जबाबदारी देखील स्वीकारली। याच्यामध्ये काय होतंय की ही पोलीस यंत्रणा आणि एक्साइज डिपार्टमेंट ह्या दोघांची संयुक्त जबाबदारी असते। विक्रोळीची घटना काय किंवा या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हातभट्टीची किंवा विषारी दारू पिल्यामुळे दरवर्षी एखादी घटना घडतच असते। मग त्याच्यामध्ये काही वेळेला 10 लोक मरतात, काही वेळेला 15 मरतात, तर काही वेळेला 100 मरतात। त्यामुळे लोक किती संख्येने मेली याच्यावरून त्या घटनेचं मूल्यमापन न करता नेमक्या या घटना घडतातच कशा आणि याला जबाबदार कोण आहे याच्यावर ही चर्चा झाली पाहिजे।